स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS लवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलेलो आहे धुळे शहरामध्ये। तर आपण कियाच्या शोरूमला आलेलो आहे। अक्षय किया म्हणून शोरूमचं नाव आहे। तर माझा मित्र आहे, त्याला कार घ्यायची आहे किया सोनेट म्हणून। तर आपण त्याच्यासाठी धुळ्याला आलेलो आहे। तर आपला इथलं आवरून झाल्यानंतर आपण कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या शोरूम आपला वर्कशॉपला जाऊ। तर विषय असा होता की तुम्ही कमेंट करता मला, तर त्याच्यानंतर जे म्हणजे कमेंटमध्ये सांगता की या वर्कशॉपला जा दादा, त्या वर्कशॉपला जा, सप्तशृंगी वर्कशॉपला जा। तर दादा तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही कमेंट करता पण त्यावेळेस तुम्ही जे वर्कशॉपचं नाव टाकता ना, तर त्याच्यासोबत मला त्या गावाचं पण नाव टाकायचं आहे। तर त्याच्यामुळे मला बाकीचे वर्कशॉप कोणत्या गावाला आहेत त्याची माहिती नाही आहे। तर एक विनंती तुम्हाला, तर वर्कशॉपचं नाव टाकताना त्या वर्कशॉपचं गावाचं पण नाव टाकायचं आहे, जेणेकरून मला त्या वर्कशॉपचं गावाचं नाव माहिती पडेल आणि मी त्या ठिकाणी जाऊ शकेल त्याच्यामुळे, गावाच्या नावामुळे। तर प्रॉपर ॲड्रेस टाकत जा, तर मी नक्की जाईल तुमच्या कमेंट केलेल्या वर्कशॉपला विजिट नक्की करेल। तर हीच विनंती आहे। तर चला आपण आता शोरूममध्ये जाऊ आणि लगेच तिथलं आवरल्यानंतर ना डायरेक्टली आपण कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला जायचं आहे आपल्याला। तर बघू शकता मध्ये आपला मित्र बसलेला आहे। सुंदर सुंदर लागो जानू किती प्यारी लागो, स्वर्ग में आली जानू अप्सराज लागो। तर फायनली मित्रांनो आपण आता कालूरामजी यांच्या वर्कशॉपला आलेलो आहे। हो, तर नेहमीप्रमाणे कालूरामजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे समोर। तर ही गाडीचं काम काय झालेलं नाही अजून, तर या गाडीचा साऊंड वगैरे आलेला आहे। तर काम जोरात चालू आहे आणि शहापूरचा जगदंबा बँडच्या गाडीचा पण साऊंड आलेला आहे। मी त्यांचा व्हिडिओमध्ये बघितला इंस्टाग्रामला। आणि एक राहुल बँडची गाडी मित्रांनो, तर तिचं पण अजून काम भरपूर बाकी जनरेटर ठेवले गेले तिच्यात। तर सर्व गाडींना सध्या थांबा तर योगेश्वर बँडचे ऑनर पण आहे तिथं, बोला काका। तर बघू शकता मित्रांनो, समोरची गाडी श्री गजानन बँड खेडगाव यांची आहे। समोरची गाडी शहापूरच्या गजानन आपलं जगदंब बँड 3 नंबरची आहे सर गाडी मित्रांनो, ती आहे योगेश्वर बँड 4D। त्याच्या बाजूला एक परत गाडी आहे, एक नवीन गाडी मित्रांनो, आणि एक साई मल्हार बँड मित्रांनो नकाण्याचा, तिचं पण मॉडिफिकेशनचं काम चालू आहे मागच्या साईडने। आणि परत इकडच्या साईडला हायड्रोलिकचं काम चालू आहे गाड्यांचं। आणि आपला एक जुना बँड आहे मित्रांनो, तिचं मॉडिफिकेशनचं काम चालू आहे। आणि इकडे एक ही गाडी अशोक नाही भारत बेंजी मित्रांनो ही गाडी पण। तर इकडच्या साईडला पण एक ही नवीन गाडी मित्रांनो, ही तिचं पण पूर्ण नवीन काम झालेलं आहे, प्लॅटफॉर्म वगैरे सर्व नवीन बनलेलं आहे। तर इकडच्या साईडला पण काहीतरी भांडण चालू आहे, आपण बघू। बोला हॅपी दसरा। तर मित्रांनो बघू शकता, ही पण एकीकडे नवीन गाडी लागलेली आहे, हायड्रोलिकचा कामासाठी लावलेली आहे। आणि एक श्री म्युझिकल बँड मित्रांनो, यांची न्यू गाडी ही
अंमळनेरजवळ शिरोड गाव आहे, तिथला न्यू पार्टी फ्री म्युझिकल. तर ही गाडी बनवण्यासाठी कळवाडीला गेलेली होती, पण आता हायड्रोलिकच्या कामासाठी इथं आलेली आहे. पूर्ण न्यू गाडी मित्रांनो ती पण. आणि या गाडीत पण 18 बेसचा सेटअप आहे. तर या गाडीचं आपल्याला काय नाव नाही माहिती कुठली गाडी आहे. ही पण थोडी नवीन बॉडीमध्ये गाडी बनलेली आहे, कारण की तिचा लुक वेगळा आहे आणि हायड्रोलिक पंप पण एकदम मोठे मोठे त्या गाडीमध्ये. तरी समोरच जगदंब बँड शहापूर यांची गाडी आहे. आणि आता आपले साई मल्हार बँडचे होणार आहेत. चला काका येऊ का मी आता जाते. तर आता आपण मित्रांनो जाऊ लोकेश भाऊंच्या गॅरेजला. तर बघू शकता ही गाडी साई मल्हार. अच्छा ही मागच्या वर्षी पण इथं होती मंगरूळ गावामध्ये. दीपक बँड आणि हा बँड एकच जवळ होता. तो साई मल्हार बँड आहे नाकाने. तर इकडे साई सम्राट बँड सावळते शिरपूर इथली गाडी मित्रांनो ही. तर जुनी गाडी आहे, तिचं पण मॉडिफिकेशनसाठी गाडी आलेली आहे. तर गाडी ओळखीची लागते आहे, मी सांगणार नाही कोणाची गाडी ती. तर गिरड सिद्धिविनायक बँड या गाडीचं काम अजून लागलेलं नाही आहे, तर लागेल लवकरच. या परत एक ही टाटा 909 कुठली तर LPD गाडी, हिचं पण नवीन काम चालू आहे. आणि एक स्वराज मांजा गाडी, ही पण एक गाडी नवीन आलेली आहे, आयसर गाडी. तर साईराज बँड जातोळा यांच्या गाडीचं काम पूर्ण झालेलं दिसतंय, कारण की त्या गाडीचं रेडियम आर्ट वगैरेचं काम चालू झालेलं आहे आणि सीट बनवून झालेलं आहे. तर बघू शकता साई बँड जातोळे. तर इकडे एक फ्युरो गाडीचं काम चालू आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही लोकेश भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या ठिकाणी. तर साईराज जातोडे यांची पण न्यू गाडी बनवलेली पूर्ण. तर गाडीमध्ये बेस सिस्टम भारी आहे गाडीत, नवीन अपडेट बेससाठी. तर या एकाच गाडीमध्ये मार्केटमध्ये तसा हायड्रोलिकचा सिस्टम बनवलेला आहे. आणि एक गाडी मित्रांनो, या गाडीचं नाव नाही माहिती मला, पण कन्फर्म नाही सांगू शकत मी तुम्हाला, कारण की ही गाडी भरपूर दिवसांपासून पाळतो आहे मी आणि वाजवताना पण बघितलेली, पण नाव आठवत नाही मला या बँडच्या गाडीचं. तर कमेंटमध्ये सांगा कुठले येतात. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण ब्लॉग संपवू. आता आपण संपवतोय. तर जय खानदेश मित्रांनो.